वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे कोण उभे सुंदर येथे, आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तान येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एक मोहर असो की दोन मोहरा, पाच मोहरा त्यांनी कामी आणल्या. असो लहान किंवा असो मोठे, काम जे दिले ते पूर्ण केले. हे कोण उभे सुंदर येथे, आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तान येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकाकीपणात आणि त्रासामध्ये लाजरस समान स्थिर होते. उपाशी असो किंवा तृप्त असो, विश्वासामध्ये खंबीर होते. हे कोण उभे सुंदर येथे, आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तान येशू ख्रिस्त. आजच्या मन्नासाठी देवाचे वचन नीतिसूत्र अध्याय 15 वचने 4 ते 8. नीतिसूत्र अध्याय 15 वचने 4 ते 8. जिभेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे, पण तिची कुटिलता अंतःकरण विदारते. मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानतो, वाग्दंड लक्षात ठेवतो, तो शहाणा होतो. धार्मिकाच्या गृहात मोठे भांडार असते, दुर्जनांच्या मिळकतीत उपद्रव असतो. ज्ञानांची वाणी विद्येचा प्रसार करते, मूर्खांचे हृदय स्थिर नसते. दुर्जनांचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंदविते. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात विश्वानीच्या प्रिय श्रोत्यांना सलाम. आज सकाळी आपण नीतिसूत्रे त्याच्या 15 अध्याय आणि वचने 4 ते 8 या ठिकाणात आपण वाचन केलेले आहोत. आणि या ठिकाणात माझ्या प्रियांनो, जिभेविषयी विशेष आम्हाला सांगत आहे की मधुर जीभ, मधुर बोलणे याविषयी तो आम्हाला सांगत आहे की जो मधुर किंवा गोड किंवा सौम्य असा बोलतो, त्या ठिकाणात सांगत आहे की तो जीवनाचा वृक्ष आहे, पण तिची कुटिलता अंतःकरण विदित करतो असं या ठिकाणात सांगत आहे. माझ्या प्रियांनो, आपण देवाचे लोक आहोत आणि बऱ्याच ठिकाणात आम्ही पाहतो की जे आम्ही स्वतः देवाचे लोक समजतो, विश्वासणारे समजतो, देवाचे प्रिय निवडलेले लोक आम्ही स्वतः समजतो, परंतु बऱ्याचदा आमच्या बोलण्याच्याद्वारे अनेक लोकांचे माझ्या प्रियांनो आपण मन दुखवतो आणि आम्ही कुटिलते बोलतो किंवा कुटिलतेमुळे अनेक लोक निराश होतात, आमच्या बोलण्याच्याद्वारे निराश होतात. माझ्या प्रियांनो, बऱ्याच लोकांना आमच्या बोलण्याच्याद्वारे ठेस पोचतो, परंतु या ठिकाणात सांगत आहे की जर आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत, देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, तर आमचं बोलणं जे आहे ते मधासारखं गोड असायला पाहिजे, कारण त्यामध्ये माझ्या प्रियांनो जीवनाचा वृक्ष आहे. आणि याकोबाच्या पुस्तकामध्ये पण आम्हाला सांगत आहे की जीभ
जिभेविषयी आम्हाला सांगत आहे, बोलण्याविषयी आम्हाला सांगत आहे की ती जीभ ही काय आहे की ती आग लावणारी आहे. आणि आम्ही जर उत्तम आणि जर चांगले जर बोलत आहोत तर माझ्या प्रियांनो आमच्या बोलण्याच्याद्वारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये माझ्या प्रियांनो शांतता मिळतो. आणि म्हणून तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत तर आमचं बोलणं जे आहे मधुर मिठासारखं रुचकर असलं पाहिजे. आमच्या बोलण्याच्याद्वारे एखाद्याच्या हृदयामध्ये एक मोठं परिवर्तन यायला पाहिजे. माझ्या प्रियांनो या ठिकाणी सांगत आहे. आणि एवढंच नाही तर धर्मी व्यक्तीबद्दल पण आम्हाला सांगत आहे की आम्ही धार्मिकताचे आचरण करायला पाहिजे. माझ्या प्रियांनो धार्मिकताचे आचरण म्हणजे देवावर विश्वास करणाऱ्या लोकांनी एक पवित्र जीवन आणि देवाला आवडणारे जीवन, देवाचं वचन आमच्या जीवनाच्या द्वारे दिसायला पाहिजे. 8व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं की दुष्टताचं जो बलिदान आहे तो देवप्पा त्याची घृणा करतो, परंतु जे खरे लोक आहेत देवप्पा त्यांची प्रार्थना ऐकतो आणि त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे देवप्पा प्रसन्न होतो. जर आम्ही कुटिलतेने वागत आहोत, आमचं जीवन जर कुटिलतेने भरलेलं आहे, आमचं जीवन जर माझ्या प्रियांनो वाईट गोष्टीने भरलेलं आहे तर आम्ही पाहतो त्या ठिकाणात आम्ही कितीही मोठं बलिदान किंवा कितीही मोठं माझ्या प्रियांनो दान जरी दिलं तरी ते देवाला आवडत नाही. परंतु खऱ्या अंतःकरणाने जर आम्ही देवाजवळ बसतो, आम्ही खऱ्या मनाने जर देवाजवळ बसतो आणि खऱ्या मनाने जर आम्ही देवावर विश्वास करतो तर निश्चित प्रभू परमेश्वर जो आहे तो आमची प्रार्थना ऐकतो आणि तो आमच्या जीवनाच्या द्वारे प्रसन्न होतो आणि आमच्या परिवारामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये निश्चित तो आशीर्वादित आम्हाला करतो. तर म्हणून माझ्या प्रियांनो आमचं बोलणं जे आहे ते मधुर असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, जेणेकरून आमच्या बोलण्याच्याद्वारे इतर लोकांचे हृदय परिवर्तन व्हायला पाहिजे. बऱ्याचदा आमच्या बोलण्याच्याद्वारे लोकांचं मन दुखतो, लोक निराश होतात आणि त्यांच्याद्वारे माझ्या प्रियांनो बऱ्याचदा लोक आपल्यापासून दूर राहतात. म्हणून आपण माझ्या प्रियांनो या वचनाप्रमाणे मधुर बोलूया, गोड बोलूया. आमच्या बोलण्याच्याद्वारे इतर लोकांचे जीवन परिवर्तन होईल आणि जे आमच्यापासून दूर आहेत ते जवळ येतील आणि आमच्या देवाचा गौरव करतील. आणि आम्ही विश्वासाने प्रार्थना करूया, नम्रतेने जीवन जगूया, जेणेकरून देव या जगामध्ये आम्ही राहत असताना आम्हाला आशीर्वादित करेल, आमच्या परिवाराला आशीर्वादित करेल, आमच्या कामधंद्याला तो आशीर्वादित करेल आणि त्याची कृपा सदैव आमच्यावर असेल. या वचनाच्या द्वारे देव बाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. प्रभू आजच्या वचनाच्या नुसार आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर, तुझी कृपा पुरव आणि तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याकरता सहायता आणि मदत कर. तारणाऱ्या येशूच्या नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. हे कोण उभे सुंदर येथे, येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.